धाराशिवच्या लोहारा तालुक्यामध्ये शेतकऱ्याचं गारपिटीने आणि अवकाळी पावसाने मोठं नुकसान केलंय. मी आता द्राक्षाच्या बागेमध्ये आहे आणि द्राक्षाच्या बागेचं फार मोठं नुकसान झालंय शेतकऱ्याच्या. एकतर झाडाला जी द्राक्षे आहेत ती द्राक्षे पूर्ण डॅमेज झालेत गारा पडल्यामुळे आणि त्याची गळ पण खाली पडलेली आपल्याला पाहायला मिळते. ही द्राक्षे आहेत ही सगळे तुटून पडलेले आपल्याला पाहायला मिळतंय. शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. याआधी या परिसरात असा कधीही अवकाळी पाऊस झाला नव्हता, गारा पडल्या नव्हत्या असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. शेतकरी आता हे नुकसान भरपाई कसं भरून काढणार हा प्रश्न निर्माण झालाय. ऐन सुगीच्या दिवसामध्ये म्हणजे द्राक्षाची बाग काढणीच्या वेळी ही प्रकार घडल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. शेतकरी माझ्या बरोबर आहेत. काका, किती बाग आहे तुमची? आमची 2 एकर बाग आहे. 2 एकर. हा. आता हे नुकसान झालं सगळं. अति नुकसान झालं, काहीच हाताला न लागण्यासारखं नुकसान. बर, आता काय पर्याय तुमच्याकडे? पर्याय काहीच नाही आता आमच्याकडे. काय पर्याय आता ही माल काय करायचा? माल आता काय मार्केटला बी जाऊ शकत नाही, व्यापारी येऊ शकत नाही. बर, माल सगळा डॅमेज झालेला खराब होऊन जाणार. म्हणजे आता टोटल नुकसान आहे. टोटल नुकसान. गारपिटीमुळे तडा गेल्या मालाला सगळा. काय माल खाली गळाला. त्याच्यामुळे मार्केटमध्ये नेला तरी गिराईक त्याला घेऊ शकणार नाही. बर, खाण्याला एकच राहिलं नाही तर ते पैसे देऊन कोण घेणार त्याला? आता हे नुकसान सगळं पूर्ण टोटल नुकसान. किती वर्षापासून शेती करतात द्राक्षाची? शेती मोप 20-25 वर्षापासून करता. असं कधी झालं? नाही, कधीच झालं नाही असं. एवढी गारपीट आणि गाराच नाही तर हा. आतापर्यंत कधीच आमच्या भागात. बर, ही पहिलीच बार आहे गारा होण्याची. पहिलीच वेळ आहे. पहिलीच वेळ. नुकसान आहे. तुम्ही किती एकरची बाग आहे? 2 एकरची बाग आहे. 2 एकर. आता काय करायचं? आता काय नाही, माल हे काढून बंधाऱ्यावर टाकावं लागेल. जसे हा. दुसरा पर्याय नाही आता. माल काढायचा सुद्धा खर्च निघणार नाही, एवढं नुकसान आहे. म्हणजे हा कमीत माल कमी काढून असा असं रस्त्यावर टाकावं लागेल. दुसरा पर्यायच नाही ना याला काही. दुसरा कारण मार्केटला तर जाऊ शकत नाही. हा. आणि दुसरं काय बेदाना बनवायला गेलं तर पूर्ण माल फुटलेला आहे. हा. त्याच्यामुळं त्याला काहीच करता येणार नाही. आणि बेदाना बनणार पण नाही, कारण माल फुटल्यामुळे बेदाना बनवायला गेलं तर ते नासून जाणार माल. पूर्ण डॅमेज झाला का आता? पूर्ण डॅमेज झालाय. बरं. प्रत्येक घडाची वरची पूर्ण अर्ध्यापेक्षा जास्त बाजू पूर्ण नासून गेलेली. काय मागणी? आता मागणी काय करताय? 10 लाखाच्या पुढे खर्च आहे. 15-20 लाखाचं उत्पन्नाची अपेक्षा होती, पण काय आता काय मागणी करणार? 15 लाखाची अपेक्षा होती. हा. आणि खर्च किती झाला? 10 लाखाच्या आसपास खर्च आहे. बर. आणि ते कलिंगडचं पण तसं झालं. कलिंगडाचं पण तसंच झालेलं आहे. कलिंगडाला तर काहीच करता येणार नाही आता. ते त्याच्यापेक्षा तर मोठं नुकसान आहे, कारण ते 3च महिन्याचं पीक आहे. ह्याला तर अख्खं वर्षभर खर्च केलेला आहे. आता ह्याच्यातला काही थोडा पण माल तुमच्या उपयोगाला थोडा पण माल खर्च येणार नाही. म्हणजे कालचा येणार, पण त्याला त्याचं जे कटिंगचे खर्च आहे तो पण काढता येणार नाही. त्याला बायका वगैरे लावून घ्यायचं म्हणलं तर ह्याला कमीत कमी 5-50 हजार रुपये त्याला त्या रोजगाराला द्यावं लागणार आहे. मग त्याच्यापेक्षा काय करणार त्याला दुसरं? आता पंचनामे होतील की? पंचनामे आता काय पंचनामे करून काय देणार आहे सरकार? इतके दिवस दिले त्यांनी ना, आता काय देणार आहे? ही शेतकऱ्याची शोकांतिका आहे. गाराचा पाऊस पडलाय आणि शेतकऱ्याचं अथोनात असं नुकसान झालंय. आणि आता काय करायचं? पंचनामे करून काय मिळणार असा प्रश्न सुद्धा शेतकरी उपस्थित करतायत. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, लोहारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.